नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे सी-एस-सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला आता माहितीच पडलेच असेल, की आता जे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत, ते आधार कार्ड सोबत जी लिंक बँक असेल, त्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जात आहेत. म्हणजेच डी लिंक असेल तरच तुम्हाला त्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत, याचा जो काही हप्ता आहे तो ते आधार कार्ड सोबत जी लिंक खातं असेल त्या खात्यामध्ये दिला जातो. तर आपल्याला ऑनलाईन चेक करता येतं. तर आपल्याला ऑनलाईन चेक कसं करायचं, की आधार कार्ड सोबत कोणती बँक लिंक आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला Google Chromeमध्ये NPCI एवढं टाकून सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला NPCIची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल. या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज बघायला मिळेल. इथे आपल्याला खाली यायचंय. कंझ्युमर इथे ऑप्शन आहे 2 नंबरचा. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आता जसं तुम्ही यावरती क्लिक करता, त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आहे आ भारत आधार सीडिंग एनेबल बेस. यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचंय. आता इथे आल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड सोबत कोणते बँक खातं लिंक आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ इथे वेट करावं लागेल. पेज लोड होत आहे. तर पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सारे ऑप्शन जे आहेत ते बघायला मिळतील. तर पहा मित्रांनो, पेज आपले लोड झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज दिसेल. वरती NPCI लिहिलेलं दिसेल आणि खाली रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग हे दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे. तर या टायमिंगच्या आतमध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची असते. इथे खाली एक ड्रॉप डाऊन एरो दिलेला आहे. छोटासा बाण आहे. त्या बाणवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला 3 नंबरचा एक ऑप्शन आहे पहा. गेट आधार मॅप स्टेटस यावरती क्लिक करून आपल्या आधार कार्ड सोबत कोणते बँक खाते लिंक आहे हे आपल्याला आता ऑनलाईन चेक करता येते. त्यासाठी तुम्हाला इथे गेट आधार मॅप स्टेटस यावरती एकदा क्लिक करून घ्यायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एंटर युअर आधार म्हणजेच तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी विचारेल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकायला विचारेल. त्यासाठी आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. तर जे काही वरती स्क्रीनवरती आपल्याला अंक किंवा अक्षर दिसत असतील, ती तुम्हाला पाहायची आहेत. जी मोठी असतील ती मोठी अक्षरे लिहायची आहेत, जी छोटी असतील ती छोटी लिहायची आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे. बघा इथे आपल्याला ऑप्शन आहे चेक स्टेटस. तर आपल्याला सिंपली इथे चेक स्टेटस यावरती एकदा क्लिक करून घ्यायचंय. आता तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावरती एक ओ-टी-पी पाठवण्यात आलेला असेल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे किंवा बघून तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे सबमिट एक बटन ऑप्शन दिसत आहे. इथे सबमिटचा निळ्या कलरच्या बॉक्समध्ये यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचंय. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज बघायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता मॅन्डेट फ्लॅग कस्टमर कन्सर्न स्टेटस या ठिकाणी येस दिसेल. मॅन्डेट डेट रिक्वेस्ट डेट बाय कन्झ्युमर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्ही हे अकाउंट जे आहे ते इथे लिंक करण्यात आलं होतं ते दाखवेल. त्यानंतर इथे तुम्हाला बँकेचं नाव दिसेल, की कोणत्या बँक सोबत तुमचं आधार कार्ड लिंक आहे. तर इथे तुम्ही बँकेचं नाव देखील पाहू शकता. आता तुम्हाला हे कळालं असेल, की लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्यासोबत हे अकाउंट तुमचे लिंक आहे. तर तुम्हाला या अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत किंवा नाहीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.